अरे रुपेश खैरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन समाज पार्टीचा जय असो, महेंद्र मायावतीचा जय असो, स्थानिक उमेदवार रुपेश अशोक खैरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रभाग क्रमांक 140 मधून बहुजन समाज पार्टी या पक्षातून उमेदवार रुपेश खैरे निवडणुकीच्या मैदानात उभे राहिलेले आहेत। त्यांनी समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण असं समीकरण ठेवून समाजसेवा सुरू ठेवलेली आहे काही वर्षांपासून। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि नागरिकांच्या समस्या त्यांनी यापूर्वी कशा सोडवल्या आहेत आणि भविष्यात ते निवडून आल्यानंतर कशा सोडवतील ही त्यांची रूपरेषा आपण जाणून घेऊया। काय सांगाल? सर्वप्रथम आवाज इंडिया या न्यूज चॅनलचा मी आभारी आहे की आपण माझ्या कामाचा तपशील आणि माझ्या कामाची माहिती घ्यायला इथपर्यंत आलात। त्याबद्दल मी आवाज इंडियाच्या सर्व कर्मचारी अधिकारी वर्गाचा हार्दिक आभार व्यक्त करतो। आज वार्ड क्रमांक 140 हा SC आरक्षित जो वार्ड झालेला आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 आणि या वार्डातून मला बहुजन समाज पार्टी या समाज पार्टी मार्फत अधिकृत अशी स्थानिक म्हणून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर मी बहुजन समाज पार्टी या पार्टीच्या देखील सर्व कार्यकर्ते सभासदांचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो। या प्रभागामध्ये जर प्रामुख्याने जर बघितले तर विषय नळ पाणी शाळा कॉलेज हे तर आहेतच, पण महत्त्वाचे मुद्दे जर आपण विचारात घेतले तर महानगरपालिकेच्या जे देवनार कत्तलखाना या जागी जो चिमणी जी दहनभट्टी लागलेली आहे, त्या दहनभट्टीचा इथल्या जो स्थानिकांकडून जो विरोध झाला होता आणि त्या विरोधामध्ये ही दहनभट्टी अद्याप चालू करण्यात आलेली नाही। पण ती चालू जरी नसेल झाली तरी तिला आपल्याला इथून स्थलांतरित करायचं आहे, कारण येत्या तरुण पिढीसाठी किंवा भविष्यातील जी पिढी आहे तिच्यासाठी हे अत्यंत घातक असं ही दहनभट्टी ठरू शकते। तसेच या प्रभाग क्रमांक 140 मधील जी जनता आहे ही अत्यंत गरीब आणि हातावरचं पोट असलेली ही जनता आहे आणि या जनतेला ज्या महानगरपालिकेत ज्या म्हणजे सुविधा असतात त्या सर्व सुविधा आजपर्यंत मिळाल्यात असं मला वाटत नाही। म्हणून माझी ही झेप या प्रभाग क्रमांक 140 मधील उमेदवारीसाठी आहे। यापूर्वी केलेल्या कामांचा आढावा काय सांगाल, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मतदारांनी पसंत करून तुमच्या ज्या निशाणी हत्ती आहे त्याच्यासमोर बटनावरती बटन दाबून तुम्हाला विजयी करावं? माझा कामाचा जर तपशील तुम्ही बघितलात तर मी केवळ आणि केवळ समाजकार्यातून जे मला करता योग्य वाटलं ते मी आजपर्यंत केलं। मग त्याच्यात तरुण मुलांसाठी जर तुम्ही बघितलात की गोवंडी प्रभागात ज्याप्रमाणे नशेचं प्रमाण वाढतंय आणि त्या नशेचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं आणि तरुणांमध्ये एक जनजागृती व्हावी या निमित्ताने आम्ही दरवर्षी 26 जानेवारीला क्रिकेटचे सामने आयोजित करतो। तसेच महिला आपली जी महिला आहे ती सक्षमीकरण कशी होईल आणि त्या महिलेला एक समाजामध्ये कसं आपला स्थान मिळेल की जेणेकरून तिचा जो आत्मसंरक्षणाचा जो भाग आहे तिच्यावर उद्या जर कोणती वाईट परिस्थिती आली तर ती स्वतः त्या परिस्थितीला कशी सामोरं जाईल। म्हणून आपण विभागातील महिला मुली यांच्यासाठी मग मोफत कराटे क्लास प्रशिक्षण असेल किंवा या विभागात आपण प्रबोधनात्मक गरबा या नावाने महिलांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून विविध उपक्रम राबवले। तसेच या प्रभागामध्ये आपण काम करत असताना आपल्याला लक्षात येईल की या प्रभागाची जी दुर्दशा आहे की इकडे अनेक नगरसेवक होऊन गेले, पण या नगरचा विकास हा स्थानिकांमधून एक उद्रेक आहे की नगराचा विकास झालेला नाही किंवा या प्रभागाचा विकास झालेला नाही। कारण एवढे नगरसेवक होऊन गेले पण अद्याप या वार्डाला स्वतःची अशी ॲम्ब्युलन्स नाही आहे, या वार्डाला स्वतःची शववाहिनी नाही आहे, या वार्डाला स्वतःची 140 या प्रभागाला स्वतःची म्हणजे BMCची जी स्कूल आहे ती नाही आहे, या वार्डाला स्वतःचा असं हॉस्पिटल नाही आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी या रिंगणात उतरलेलो आहे। जर आपल्याला लक्षात येईल की आज बडे महारथी रथी हे या वार्डाचा अभ्यास करून SC आरक्षण लागलंय म्हणून या प्रभागात जे उतरलेत रिंगणात त्यांनी असा समज ठेवलाय की इकडची जी जनता आहे ही फक्त आपण पैशाच्या जोरावर विकत घेऊन जे आपल्याला मतदान करतील, पण हा त्यांचा चुकीचा समज आहे। कारण प्रभागातली जनता ही स्थानिक उमेदवारालाच निवडून देईल आणि मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे।
कारण येत्या जे 15 तारखेला जे इलेक्शन होईल त्याच्यात तर ही जनता रिझल्ट तुम्हाला दाखवेलच. पण माझं तमाम म्हणजे असं मतदारांना विनंती आहे की तुम्ही पैशाअभावी आपल्या स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा की जो तुमच्या प्रभागाचं भवितव्य घडू शकतो. आपण बघतो की विविध उमेदवार असतात, ते विविध लक्झरी ऑफिसेस घेतात, एक्सपेन्सिव्ह खर्च करतात. मात्र आपण पाहतो की या ठिकाणी गळकछत आहे. हालाकीच्या परिस्थितीत तुम्ही उमेदवारी घेऊन या ठिकाणी कार्यालय स्थापित केलं आहे, प्रचार कार्यालय, काय सांगाल? आता कोणी कसं कार्यालय चालू केलंय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे. कोणाच्या पैशाच्या ताकदीपुढे मी काय बोलणार नाही. पण विषय असा आहे की तुम्ही ज्याप्रमाणे बघितलात माझं ऑफिस एक छोटंसं ऑफिस आहे, पण तरी देखील जो माणसाचं घर किंवा माणसाचं ऑफिस किती मोठं आहे किंवा माणसाचं घर किती लहान आहे हा फरक नसतो कधी. पण ज्या घरात येणाऱ्या माणसाला आपण कशी वागणूक देतो हे महत्वाचं आहे. किंवा या ऑफिसमध्ये जेवढे लोक माझ्याकडे येतात ते आदराने येतात, माझ्या प्रेमापोटी येतात. मला घर मोठं आहे आणि त्या घरात फक्त 2च राहतात असं न करता, किंवा माझं ऑफिस एवढं मोठं आहे आणि त्या ऑफिसमध्ये मला विचारायलाच कोण येत नाही असं न करता, माझ्या ऑफिसमध्ये भले छोटा असू दे पण माझ्या ऑफिस या इकडच्या प्रभागातल्या विविध जाती धर्माच्या लोकांनी भरलेलं आहे, ह्याच्यातच मला समाधान आहे. कारण या लोकांना वाटतं की जर प्रभागाचं जर प्रतिनिधित्व कोण करू शकतं चांगल्या प्रकारे, किंवा या वार्डाचा नगरसेवक किंवा एका महानगरपालिकेचा नगरसेवक कसा असावा हे जर त्यांना माझ्यात दिसत असेल तर मी नक्कीच त्यांच्या या दिलेल्या माझ्या मतदानाला मी खरोखरच न्याय देण्याचं काम करेल असा त्यांना माझ्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी खरा उतरत. प्रत्येक विभागातल्या प्रत्येक प्रभागातल्या वेगवेगळ्या समस्या असतात. अशा आपल्या विभागातल्या प्रमुख 5 समस्या कोणत्या आहेत आणि त्याच्याविषयी आपली काय आखणी आहे का? प्रथम जी समस्या या विभागाची, जे SRA प्रोजेक्ट आहेत या विभागामध्ये, त्या SRAच्या इमारतींमध्ये अद्याप पाण्याची व्यवस्था नाहीये, हा माझा पहिला मुद्दा आहे. तसेच इकडचे जे स्थानिक झोपडपट्ट्या आहेत, या झोपडपट्टीमध्ये कित्येक असे रहिवासी किंवा कित्येक असे सभासद आहेत ज्यांच्या झोपडपट्ट्या या अपात्र आहेत अजून देखील, त्यांना आपल्याला पात्र करायचं आहे. तिसरा मुद्दा, या महानगरपालिकेमध्ये जे आता ज्याप्रमाणे ही दहनभट्टी जी मी चिमणी बोलतोय, ही चिमणी जी इथे आणून ठेवलेली आहे, या दहनभट्टीत आमचा प्राण्यांना कोणता किंवा आमच्या प्राण्याच्या अंत्यविधीला कोणता विरोध नाहीये. फक्त आमचा विरोध हाच आहे की स्थानिक जिथे राहतात तिथे ही दहनभट्टी नसावी, जेणेकरून येणाऱ्या तरुण पिढीला त्याचा नुकसान होईल. हा माझा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा माझा असा आहे की पांजरापूर घाटकोपर जो जोड रस्ता झाला होता तयार, म्हणजे 2011 मध्ये त्याचं जे काम चालू केलं होतं, तेव्हा इकडची काही वस्ती ही नटवरपारी कंपाऊंडला तात्पुरती स्वरूपात हलवण्यात आली आणि ती हलवलेली जी सोसायटी होती, म्हणजे जी रहिवासी होते, त्यांना अद्याप त्यांच्या मूळ जागी पुन्हा घेऊन आलेले नाहीयेत. इकडचे बिल्डर असतील, इकडच्या ज्या काही संस्था असतील, त्यांनी त्या आणावा आणि त्यांच्या हाताशी हात लावून, त्यांच्या खांद्याशी खांदा लावून आपण ते देखील काम त्यांना इकडं स्थलांतरित करण्याचं पुन्हा एकदा त्यांच्या मूळ जागी करू. हा माझा चौथा पॉईंट. आणि 5वा पॉईंट माझा असा असेल की इकडचे जे स्थानिक रहिवासी, ज्यांचं मी पहिला पण बोललो की हातावरचं पोट आहे, यांच्यातले जे काही म्हणजे जे धंदे लावतात आपले रस्त्यावरती फेरीवाले आहेत, यांच्यासाठी एक आपण रितसर असा महानगरपालिकेतून परवाना काढून त्यांना एक भाजी मंडी असेल, मच्छी मंडी असेल, आणि इकडे जे विविध टॅक्सी स्टँड आहेत त्यांना जे शेडचं काम आहे किंवा नाक्याला जे टॅक्सी स्टँड आहेत, या सर्वांचा आपण विचार करून या निवडणुकीत उतरलेलो आहे. तर माझा विश्वास आहे इकडच्या स्थानिक लोकांवरती की ते पैशाला बळी पडणार नाही, ते एक स्थानिक म्हणून नक्कीच मला मतदान करतील आणि माझा विजय करतील आणि मला त्यांची सेवा करण्याची एक संधी नक्कीच देतील. नक्कीच आपण यासोबत जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल? आपल्यासोबत रुपेश खैरेजी यांनी सांगितलं की त्यांना लोक पसंत करतील कारण त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे, लोकांचे प्रश्न निराकरण केलेले आहेत, सोडवलेले आहेत. काय सांगलं? माझं पहिलं तर सर्व जे मीडियावाले जे आलेत त्यांना माझा नमस्कार. आणि जे आता यांनी जे काय विचारलं मला त्याच्याबद्दल मी असं सांगतो की रुपेश खैरे हा गोरगरिबांना मदत करणारा व्यक्ती आहे आणि आमच्या समोर लहानाचा मोठा झालेला आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये कमीत कमी 15 ते 20 हजार लोकांना आपण धान्य वाटलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये भरपूर मदत केली, काही दवाखान्याचे गोळ्यासाठी, काही दवाखान्यात नेण्यासाठी माझी स्वतःची गाडी लावली होती त्यांनी. 2 टाईम आम्ही जेवण पण वाटलेलं आहे. त्याच्यामुळं हा जो गरीब आणि तरुण वर्ग आहे त्यांना हा मदत करणारा मुलगा आहे.
असंच मी सांगतो. आणि पैशाला बळी न पडता चांगला विचार करून आमच्या रुपेश खैरेला मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशीच माझी एक इच्छा आहे. आणि सोसायटीच्या बद्दल बोललं तर मी सोसायटीचा अध्यक्ष असून हे आमचे सोसायटीचे सभासद आहेत रुपेश खैरे. गेले सोसायटीच्या माध्यमातून बरेच काही कामं केलेले आहेत त्यांनी, त्याच्याबद्दल त्याला मी धन्यवाद पण देतो. आणि जे आता यांनी सांगितलं की आम्ही जे रोड कटिंगमध्ये रस्त्या कटिंगमध्ये जे गेलेले लोक आहेत त्यांना परत आणण्याचं जे यांनी जे शब्द दिला आम्हाला तो त्यांनी पूर्ण करेल अशी आम्हाला अपेक्षा पण आहे आणि आशा पण आहे. म्हणून त्यांनी जे आता बोलले त्याच्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद करतो. नमस्कार. जय भीम. ए फक्त चहा. हॅलो, अगं तुझी काय धावपळ सुरू आहे सकाळपासून? मी काय बोलतोय. हॅलो शिक्षक. आज काय आहे ते लक्षात तरी आहे का तुमच्या? अहो, मतदान करायला नाही जायचंय का आपल्याला? म्हणून सगळी धावपळ चालली. केवढी कामं आवरायची. चला तुम्ही पण आवरा पटकन. तू जायचं नाही. का? का नाही जायचं? हा नाही म्हणजे आपण एकत्र जाऊ. मी माझी डॉक्युमेंट घेतो ना. काय काय डॉक्युमेंट्स लागणारच माहिती का तुम्हाला? ना अहो, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर्स कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मग बँकेचं किंवा पोस्टाचं पासबुक याच्यापैकी काहीतरी एक. आत्ताच्या आता घेतो. आपण एकत्र जाऊ आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करू. चला. कर मतदान, सांगते संविधान.